अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। श्री लक्ष्मीची कृपा आपल्यावर व्हावी, तिने आपल्या घरात सतत वास करावा, पैसा शांती समाधान घरात नांदावे म्हणून श्री महालक्ष्मीचे व्रत करतात। हे व्रत केल्याने मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात। श्री महालक्ष्मीची अनेक नावे आणि अनेक रूपे आहेत। पार्वती, सिंधू कन्या, महालक्ष्मी, लक्ष्मी, राजलक्ष्मी, गृहलक्ष्मी, सावित्री, राधिका, रासेश्वरी, चंद्रा, गिरिजा, पद्मा, मालती, सुशीला अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मीची ओळखली जाते। अशा या सर्वाभूती असलेल्या श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशी ही कहाणी आहे। द्वापर युगातील आपल्या भारतातील सौराष्ट्र देशातील घडलेली ही कथा आहे। तेथे एक राजा राज्य करीत होता। त्याचे भद्रश्रवा तो शूर होता, दयाळू होता, प्रजादक्ष होता। 4 वेद, 6 शस्त्रे, 18 पुराणे याचे ज्ञान त्याला होते। अशा त्या राजाच्या राणीचे नाव होते सुरचंद्रिका राणी। रूपाने सुंदर होती, सुलक्षणी होती आणि पतिनिष्ठ होती। त्यांना एकूण 8 अपत्ये होती, 7 पुत्र आणि त्यांच्यानंतर झालेला एक कन्या। राजा राणीने कन्येचे नाव शांबाला ठेवले होते। एकदा देवीच्या मनात आले आपण राजाच्या राजप्रासादी राहावे, त्याने राजा आणखी सुखी होईल, प्रजेलाही तो आणखी सुख देईल। गरिबाकडे राहिले तर सगळ्या संपत्तीचा तो एकटाच उपभोग घेईल। म्हणून देवीने एका म्हातारीचे रूप घेतले। फाटकी वस्त्रे त्याली आधारण्यासाठी काठी घेतली आणि काठी टेकत टेकत ती राणीच्या महालाच्या दाराशी आली। तिला पाहताच एक दासी पुढे आली। तिने म्हातारीला विचारले, कोण ग बाई तू, कुठून आलीस, काय काम काढलंस, तुझं नाव काय, गाव काय, काय हवंय तुला। म्हातारीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली, माझं नाव कमलाबाई, द्वारकेला राहते, मी तुझ्या राणीला भेटायला आली आहे। कुठे आहे ती, दासी म्हणाली, राणीसाहेब महालात आहेत, त्यांना सांगायला गेले तर त्या माझ्यावरच रागवतील, तुला त्या कशा भेटतील, तुझ्या अवतार पाहून तुला त्या हाकलूनच देतील, तू इथेच थोडा वेळ आडोशाला थांब। म्हातारीला राग आला। ती संतापून म्हणाली, तुझी राणी गेल्या जन्मी एका वैश्याची पत्नी होती, तो वैश्य फार गरीब होता, त्यावरून त्या दोघांची नेहमी भांडणे होत, नवरा तिला मारहाण करत। या त्रासाला कंटाळून एका दिवस ती घर सोडून गेली आणि जंगलात उपाशी तापाशी भटकू लागली। तिची ती अवस्था पाहून मला तिची दया आली। मी तिला ऐश्वर्य सुख आणि संपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। त्याचप्रमाणे तिने ते व्रत केले। तिच्या व्रताने महालक्ष्मी प्रसन्न झाली, तिचे दारिद्र्य संपले, तिचे घर संपत्ती समृद्धीने भरले, तिच्या जीवनात आनंद भरला। मृत्यूनंतर महालक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघे पती पत्नी लक्ष्मी लोकात वैभवात राहिली। ह्या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे। देवीच्या कृपाने ती आता राणीपदावर बसली आहे। म्हातारीचे बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा निर्माण झाली। तिने म्हातारीला पाणी दिले, नमस्कार केला आणि म्हणाली, मला सांगाल ते व्रत मी करीन, ते नेमाने उत्तणार नाही, मातणार नाही, घेतला तसा वसा टाकणार नाही। म्हातारीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। मग ती उठली व काठी टेकत निघणार तेवढ्यात राणी तरातरा महालातून बाहेर आली। फाटक्या वस्त्रातील म्हातारीला पाहताच ती संतापली आणि उंबरटपणे म्हणाली, कोण ग तू थरडे, येथे कशाला आलीस, जा इथून। तिने पुढे होऊन म्हातारीला घालवून दिले। ती म्हातारी म्हणजेच प्रत्यक्ष महालक्ष्मीच होती, हे राणीला कळाले नाही। राणीचा तो उर्मटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न थांबता स्वतःनीच जाण्याचे ठरवले। राणीचे महाल सोडून म्हातारी निघणार तोच एक मुलगी लगबगीने बाहेर आली। ती मुलगी होती राजकन्या शांबाला। तिने येऊन म्हातारीला नमस्कार केला आणि कळकळून म्हणाली, आजी रागवू नका, माझी आई चुकली, तिच्यासाठी मला क्षमा करा, मी तुमचा पाया पडते। राजकन्येचे ते बोलणे ऐकून श्री महालक्ष्मीला तिची दया आली। तिने शांबलीला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली। तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार। पुढे त्या दासीने लक्ष्मी व्रत केले, तिची स्थिती सुधारली। दासी पण सोडून ती संसार सुखाने करू लागली।
राजकन्या श्यामबालीनेही भक्तिभावाने सांगितलेल्याप्रमाणे महालक्ष्मी व्रत केले. सगळे नेमधर्म पाळून दर गुरुवारी तिने व्रत केले. शेवटच्या गुरुवारी उद्यापन केले. लवकरच श्यामबालीचा विवाह सिद्धेश्वर नावाच्या राजाच्या मालाधर नावाच्या राजपुत्राशी झाला. तिला राजवैभव मिळाले. लक्ष्मी व्रताच्या प्रभावाने तिचा संसार सुखासमाधानाचा चालू लागला. पण इकडे भद्रश्रवा ह्या राणीची चंद्रिका यांना हळूहळू वाईट दिवस दिसायला लागले. त्यांचे राज्य गेले. त्यांचे सगळे वैभव ऐश्वर्य लयाला गेले. चंद्रिका राणी होती ती स्थिती आता बदलली. अन्न पाण्यालाही ती महाग झाली. भद्रश्रवाला फार वाईट वाटे, पण तो तरी काय करणार. एकही दिवस चिंतेने उगवत होता तसाच मावळत होता. एक दिवस भद्रश्रवाला वाटले मुलीकडे जावे, तिला पाहावे आणि 4-8 दिवस तिच्याकडे राहावे. त्याचप्रमाणे ती जवळच्या राज्यात आली आणि चालून चालून ती खूप दमली. म्हणून थोडा वेळ विश्रांती घेण्यासाठी ते एका नदीच्या काठी बसला. राणीची दासी नदीवर येत होती. तिने भद्रश्रयाला ओळखले. दासी धावत महालात गेली. राजाला बातमी सांगितली. श्यामबालाही हे समजून श्यामबाला आणि मालधाराने त्या पाठवून भद्रश्रवाला मोठ्या मानासन्माने राजवाड्यात आणले आणि त्याचा आदर सत्कार केला. काही दिवस जावयाच्या आणि मुलांच्या पाहुणचार घेत भद्रश्रवा राजवाड्यात राहिला. आता परत जायचे विचार त्याच्या मनातून घोळू लागले. जावयावर त्याने तसेच सांगितले. जावयाची संपत्ती दिली. भद्रश्रवा परत जायचा निघाला तेव्हा श्यामबालाने एका हंडाभरून धन पित्याला दिले. तो हंडा घेऊन भद्रश्रवा घरी आला. मुलीने धनाने भरलेला हंडा दिला. हे ऐकून सुरंतचंद्रिकेचा आनंद गगनात मावेना. घाईघाईने तिनं हंड्यावरचे झाकण काढले. आत पाहते तर काय, हंड्यात धन नव्हतेच, होते फक्त कोळसे. महालक्ष्मीच्या अवकृपेने हंड्यातले धनाचे कोळसे झाले होते. चंद्रकीने कपाळावर हात मारून घेतला. भद्रश्रवा हा चमत्कार पाहून चकित झाला होता. दुःखाचे दिवस संपत नव्हते. दारिद्र्याचे बोग सुटत नव्हते. सुरंतचंद्रिकेचा एक एक दिवस काढताना जीव मेटाकुटीला येत होता. एक दिवस सुरंतचंद्रिकेच्या मनातही लेकीची भेटायला इच्छा निर्माण झाली. त्याचप्रमाणे ती लेकीच्या घरी जाण्यासाठी निघाली. तो दिवस मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार होता. सुरंतचंद्रिका लेकीच्या घरी पोचेल तेवढ्यात श्यामबाला व्रताचे उद्यापन करीत होती. श्यामबालाने आईकडूनही महालक्ष्मीचे व्रत करवून घेतले. 4 दिवस मुलीकडे राहून सुरंतचंद्रिका परत आपल्या गावात आली. लक्ष्मी व्रत केल्यामुळे काही दिवसाचं त्यांना त्यांचे पूर्वीचे वैभव परत मिळाले. राज्यप्राप्ती झाली. पुढे काही दिवसांनी आई वडिलांना भेटण्यासाठी म्हणून श्यामबाला माहेरी आली. पण बाप भेटायला गेला असताना त्याला श्यामबालेने कोळसा भरलेला हंडा तरी दिला होता, पण आपल्याला मात्र काहीच दिलं नाही. हा राग राणीच्या मनात होता. त्यामुळे श्यामबालीचे व्हावे तसे स्वागत कोणी केले नाही. राणीचा एक प्रकारे तिचा अपमान झाला. जाण्यास निघाली आणि पुढे बापाचा हंडा परत घेतला. त्याच मिठाने भरले तो हंडा घेऊन आपल्या सासरी आली. स्वागृही आल्यावर मालधाराचे श्यामबालाने विचारले, माहेरातून काय आणलंस? श्यामबालाने बरोबर आणलेल्या हंड्याकडे बोट दाखवले. मालधाराने झाकण काढून आत पाहिले तर हंड्यात मिठाचे खडे. मालधाराने चकित होऊन पत्नीला विचारले, हे काय? ह्या मिठाचा काय उपयोग? श्यामबाला म्हणाली, थोडं थांबा म्हणजे कळेलच. त्या दिवशी श्यामबाल्याने कुठल्याच पदार्थात मीठ घातले नाही. सगळेच पदार्थ आणि मालधार जेवायला बसल्यावर त्याला सगळे पदार्थ वाढले. सगळे जेवण झाल्यानंतर त्याला अळणी लागली. मग श्यामबाल्याने पाण्यात थोडे मीठ वाढवले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. श्यामबाल्याने पाण्यात थोडे मीठ वाढवले. अन्नपदार्थात ते मिसळताच बेचव अन्नाला चव आली. हा मिठाचा उपयोग श्यामबाला पतीला म्हणाली. मालधारालाही तिचे म्हणणे पटले. थोडक्यात जे कोणी महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने ओतू नये. नित्यनियमाने महालक्ष्मी व्रताचे व्रत करावे. देवीची मननचिंतन करावे. म्हणजेच देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तुमची कामना पूर्ण होईल. महालक्ष्मीची ही कथा कहाणी गुरुवारची सुफळ संपन्न माहिती आहे. ओम महालक्ष्मी नमः. ओम शांती शांती शांती.
तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली किंवा कहाणी कशी वाटली नक्कीच आवर्जून सांगा. म्हणजेच तुम्ही महालक्ष्मीचे व्रत का करावे आणि महालक्ष्मीचे व्रत का केले जाते ह्या कहाणीतून मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणून तुम्ही ही कहाणी संपूर्ण बघितली त्याबद्दल धन्यवाद. चॅनलला जर नवीन असणार तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.